मी आज काँग्रेस पक्षामध्ये येत असताना माझी स्पष्ट वाक्यता एकच आहे की या पक्षाच्या विचारधारेबरोबर एकरूप व्हायचं। जसं दुधात साखर टाकली जाते मोहनदादा, तसंच या ठिकाणी या पक्षाबरोबर एकरूप होत असताना कुठेही कधीही पक्षाची बेईमानी करायची नाही। पक्ष मला काय संधी देईल या पक्षाला कुठपर्यंत नका या ठिकाणी साथ द्यायची, हा माझा निर्णय नक्की राहील। पक्ष संधी देव ना देव मी पक्षाबरोबर कायम राहील। माझं एक विषय क्लिअर आहे की या देशामध्ये भाजपला जर कोणी टक्कर देऊ शकतो तर काँग्रेस पक्ष आहे। मी आज काँग्रेस पक्षामध्ये येत असताना माझी स्पष्ट वाक्यता एकच आहे की या पक्षाच्या विचारधारेबरोबर एकरूप व्हायचं। जसं दुधात साखर टाकली जाते मोहनदादा, तसंच या ठिकाणी या पक्षाबरोबर एकरूप होत असताना कुठेही कधीही पक्षाची बेईमानी करायची नाही। पक्ष मला काय संधी देईल या पक्षाला कुठपर्यंत नका या ठिकाणी साथ द्यायची, हा माझा निर्णय नक्की राहील। पक्ष संधी देव ना देव मी पक्षाबरोबर कायम राहील। माझं एक विषय क्लिअर आहे की या देशामध्ये भाजपला जर कोणी टक्कर देऊ शकतो तर काँग्रेस पक्ष आहे।